जेव्हा तुला आपल्या माणसांची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा आमच्यापैकी कोणीच तुझ्या जवळ नव्हतं. अनय मनातच स्वतःशी बोलतो आणि मानेला झटका देत पुन्हा ड्रायव्हिंगवर लक्ष देतो. गाडी थांबली हे लक्षात येताच डोळे मिटून बसलेली मयुरी डोळे उघडून खिडकीबाहेर पाहते तर रस्त्यावरच कार थांबलेली असते. म्हणून ती अनयकडे पाहते तर तो कारमधून बाहेर उतरत असतो. म्हणून मग तीही उतरते आणि त्याच्या मागे जाते. काय झालं ती त्याला विचारते. तेव्हा तो कारचं पुढची साईड ओपन करून इंजिन चेक करत असतो. नथिंग, तू बस आत, बाहेर नको थांबू. अनय, पण मयुरी प्लीज, रात्रीची वेळ आहे म्हणून म्हणतोय. तो तिला समजावत बोलतो. म्हणून मग तीही आत जाऊन बसते. 5 मिनिटही झाले नसतील की अनय तिच्या साईडने येऊन तिला दरवाजा उघडायला लावतो. काय झालं? मयुरी बाहेर येत बोलते. इंजिनला काहीतरी प्रॉब्लेम आलाय, त्यामुळे स्टार्ट होत नाहीये. मग आता? मी मेकॅनिकला कॉल केलाय, तो येऊन कार घेऊन जाईल, पण आपल्याला ॲटो, कॅब किंवा टॅक्सीने जावं लागेल. अनय काळजीने तिच्याकडे पाहत बोलतो तर ती आजूबाजूला पाहत असते. त्याची काही गरज नाही अनय, आपलं घर इथून मार्केट रोडने चालत गेलो तर फक्त 15-20 मिनिटांच्या अंतरावर आहे. मयुरी बोलते. पण अनय काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मयुरी त्याचं काहीच न ऐकता त्या रस्त्याने चालायला लागते. म्हणून मग अनयही तिच्या मागे जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक कुणालाही न कळणारं खट्याळ हसू असतं. मयुरी आजूबाजूची दुकाने पाहत चालली होती आणि अनय तिच्यासोबत चालला होता. त्याचं तिच्यावर पूर्ण लक्ष होतं, जेणेकरून चालताना गर्दीचा तिला त्रास होऊ नये. रात्रीची वेळ असल्याने तशी गर्दी कमी असायला हवी होती, पण तो मार्केट एरिया असल्याने तिथे कायमच गर्दी असायची. चालताना अनयला अचानक कुणाचा तरी जोरात धक्का लागला, म्हणून त्याने त्या जाणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले. पण त्याच वेळी नेमकं मयुरी त्या रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. आता दोघे त्या रोडच्या 2 टोकाला होते आणि मध्ये भली मोठी गर्दी. अनय समोर पाहत 2च पाऊल चालला असेल की त्याला मयुरी त्याच्या बाजूला नाहीये हे जाणवलं. त्याने लगेच आजूबाजूला पाहायला सुरुवात केली तर त्याला ती कुठेच दिसेना. म्हणून त्याने तिला कॉल करायला मोबाईल हातात घेतला, पण तिथे गर्दीच इतकी होती की त्याला सारखा कुणाचा ना कुणाचा धक्का लागत होता. तो त्या गर्दीत मयुरीला शोधायला लागला. त्याने तिला आवाज द्यायला सुरुवात केली, पण तिथल्या कोलाहलात त्याचा आवाज अगदी सहज सामावून जात होता. त्याला आता पस्तावा होत होता की उगीच त्याने तिचा मूड ठीक करण्यासाठी कार खराब झाल्याचं नाटक केलं आणि तिला मार्केटमध्ये घेऊन आलो. त्याचा जीव ती भेटत नाही म्हणून खालीवर होत होता. अनय तिला आजूबाजूला शोधत असतो. तोच त्याचा फोन वाजतो. त्याला वाटतं मयुरी कॉल करत असेल, म्हणून तो पटकन पाहतो तर त्याच्या मयुरीवर लक्ष ठेवायला लावलेल्या गार्डचा कॉल असतो. अनय पटकन कॉल घेतो. हॅलो बॉस, पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाही. अनय बोलतो. त्याच्या आवाजातून त्याचा राग जाणवत होता. बॉस, ते मॅडम तुमच्यापासून 3-4 दुकान मागे पलीकडील बाजूला एका फास्ट फूडच्या शॉपजवळ उभे आहेत. त्या गार्डचं बोलणं पूर्ण होताच अनय कॉल कट करून त्या दिशेने पळायला लागतो. थोडं पुढे गेल्यावर त्याला मयुरी एका पाणीपुरी स्टॉल समोर उभी दिसते. तो पटकन तिच्याजवळ जातो. मयुरी, मी तुला केव्हाचा शोधतोय. तू माझ्यासोबत चालत होतीस ना, मग अचानक बाजूला कशी गेली? मी किती घाबरलो होतो. तुला किती आवाज दिले. अशी न सांगता नको जात जाऊस कुठे. अनय तिचा हात हातात घेत बोलतो. का आलीत होतीस तू इथे? तुला काही हवं होतं तर मला सांगायचं ना. अनय बोलत असतो, पण त्याच्या आवाजात राग कमी आणि काळजी जास्त असते. मयुरी काहीच न बोलता समोरच्या स्टॉलकडे इशारा करते. तुला पाणीपुरी खायची का? मग तसं म्हणायचं ना, मला मी नेलं असतं तुला. चल आता पटकन. तो तिला हाताला धरून स्टॉलकडे नेतो. आता माझा हात सोडू नकोस. तू पुन्हा हरवली तर
त्यापेक्षा मी तुझा हात धरून ठेवतो, अनय तिला शॉपकडे नेताना बोलतो. मयुरी बस एकदा त्याच्या चेहऱ्याकडे तर एकदा त्याच्या हाताकडे आळीपाळीने पाहत असते. भैया, एक प्लेट खट्टी पाणीपुरी दे ना, अनय त्या भैयाला बोलतो आणि मयुरीसोबत तिथल्याच एका बाकड्यावर बसतो. मयुरी अजूनही त्याच्या चेहऱ्याकडे आणि त्याच्या हाताकडे पाहत असते. तोपर्यंत पटकन तो भैया पाणीपुरीची एक प्लेट त्यांच्यासमोर धरतो. अनय ती त्याच्या एका हातात धरतो आणि मयुरीला खाण्याचा इशारा करतो. मयुरी एक घास खाते. त्याबरोबर तिच्या डोळ्यातून परत पाणी यायला लागतं. तसं ती लगेच दुसरा घास खाते. अनय तिच्या डोळ्यातून आलेलं पाणी पाहतो. अरे भैया, लगता है आपने तीखी पानीपुरी दी है. देखो मैडम को तीखा लग रहा है, अनय पटकन बोलतो. मयुरी, तिखट लागत असेल तर नको खाऊस, आपण दुसरी घेऊ, अनय बोलत असतो. पण तरीही मयुरी खायला लागते. म्हणून अनय ती प्लेट बाजूला करायला लागतो. तसं मयुरी पटकन तिचा हात त्याच्या हातातून सोडून घेत ती प्लेट पकडते. अरे नहीं भैया, हमने तुम्हारे कहे मुताबिक मीठी ही बनाई है, तो भैया तिथे येत बोलतो. तसं अनयला कळतं की मयुरीला तिखट लागलंय म्हणून, नाहीतर ती खरंच रडते म्हणून डोळ्यातून पाणी येतंय. अनय तिच्या हातातून प्लेट जवळजवळ हिसकावून घेतो आणि त्या भैयाच्या हातात देतो. मयुरी, काय झालं, का रडते तू, मला सांग ना प्लीज, अनय तिचा चेहरा हातात घेत बोलतो. अनय, आई, माझी आई, ती बघ मला बोलावते. ती म्हणते, मयू बाळ, तुला आवडते ना पाणीपुरी, येथे चल आपण खाऊया आज, चल पटकन ये. ते बघ अनय, ती मला परत आवाज देते, मयुरी एका बाजूला हात करत बोलते. अनय पाहतो तर तिथे एक बाई तिच्या मुलीला पाणीपुरी खाऊ घालत होती. अनय, मला आई बोलावते, मला जायला हवं, नाहीतर ती मला कायमचं सोडून जाईल जशी आधी गेली होती. अनय, चल ना प्लीज, ती अनयचा हात ओढत बोलते. मयुरी, लिसन, हे बघ तिथे कुणीच नाहीये, तुला भास होतोय, अनय तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून बोलतो. नाही, तिथं आई आहे आणि ती मला बोलावते, मयुरी अनयचे हात झटकत बोलते. पण अनय पटकन तिला पकडतो आणि तिथेच बसवतो. मयुरी, नाहीये तिथे कुणीच, तुझी आई कधीच परत नाही येऊ शकणार, समजतंय का तुला, अनय तिला हलवत बोलतो. नाही, खोटं, तू खोटं बोलतोय, माझी आई तिथे बसलीये, ती मला सोडून कधीच जाऊ शकत नाही. मयुरी अजूनही रडतच असते. मयुरी, 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 अनय तिला हलवत जोरात ओरडतो. तसं आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहायला लागतात. नाही येणारे तुझी आई परत, समजतंय तुला, नाही येणारे त्या परत, पण तूही स्वतःचे असे हाल नको ना करून घेऊस प्लीज. यावेळी अनय तिला स्वतःच्या मिठीत घेतो. तसं मयुरी त्याला बिलकुल अजूनच रडायला लागते. नाही येणारे ती परत, ती गेली मला सोडून कायमची, पण मी काय करू, मी तिला खूप मिस करते, मला तिची खूप आठवण येते, मला पाहायचंय तिला, प्लीज ना अनय, मला तिच्याकडे घेऊन चल ना प्लीज, मयुरी रडत रडत बोलते. शांत हो, आपण करू काहीतरी, पण तू रडू नको प्लीज, अनय तिला सांभाळत बोलतो. तू खरंच मला नेशील आईजवळ, नेशील ना, घेऊन जाईल मी, पण तू असं रडणार नसशील तर, आणि तरच मी नेईल तुला. मी नाही रडणार, पण मी खूप वाईट आहे ना रे, तुझ्याकडे कधीच पूर्ण न होणारा हट्ट करते मी आईकडे, पण असाच हट्ट केलेला आणि तिला कायमचं गमावलं. आज जसा तू काळजीने माझा हात पकडला आई तसाच माझा हात पकडायची, मी गर्दीत हरवू नये म्हणून माझा हात घट्ट पकडून ठेवायची, ती मला अशीच तिच्यासोबत पाणीपुरी खायला घेऊन यायची, मयुरी रडत रडत बोलते. मयुरी, शांत हो, आई नसली म्हणून काय झालं, मी आहे ना, मी तुझी अगदी तशीच काळजी घेईल, तुला काय हवं ते माझ्याकडे मागू शकते, हट्ट करू शकते, पण प्लीज असं रडत नको जाऊस. तू खरंच माझ्या आईसारखं माझ्यावर प्रेम करशील. हो करेल मी, पण बस तू रडू नकोस, कधीच नाही. अनयला तिला रडताना पाहवत नव्हतं. तिथेच
काही दूर अंतरावर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीची नजर मात्र अनईवर खिळलेली होती. त्या व्यक्तीला मयुरीचा चेहरा दिसत नव्हता, कारण ती अनईच्या मिठीत होती. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं आणि डोळ्यात खूप सारा राग. तू नाही ना जाणार मला आईसारखं मध्येच सोडून? सांग ना, तू नाही ना जाणार? तिला अजूनही खात्री होत नव्हती की तो खरंच तिला सोडून जाणार नाही. नाही जाणार मयुरी, आय प्रॉमिस. मी जिथे कुठे जाईन तेव्हा तुला सोबत घेऊन जाईल. त्याचं बोलणं ऐकून तिचं रडणं थांबलं होतं, पण अजूनही ती त्याला बिलगून मुसमुसत होती. आज तिला असं तिच्या आईसाठी रडताना पाहून त्यालाही त्याच्या आईबाबांची आठवण आली. ते गेले तेव्हा तो सगळं समजेल इतपत मोठा नक्कीच होता, पण त्या दिवशी तो एकदाच त्याच्या रूममध्ये रडला. त्यानंतर आजपर्यंत त्याने त्यांच्यासाठी डोळ्यातून एक अश्रूही बाहेर पडू दिला नव्हता. कारण त्याला काहीच न समजणाऱ्या आयुषला सांभाळायचं होतं. त्याच्या दद्दूला मदत करायची होती. मयुरीला रडताना पाहून त्याच्याही डोळ्यातून पाणी आलं आज. परत एकदा तोही रडत होता त्याच्या आईबाबासाठी खूप वर्षांनी. जणू तो 7-8 वर्षाचा अनय आहे. मधल्या वर्षाचा काळ अचानक नाहीसा झाल्यासारखा वाटत होता. तोही रडायला लागला, म्हणण्यापेक्षा मुक्यानेच अश्रू ढाळायला लागला. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी ती दोघेही रडत होती. रडण्याचं कारणही सारखंच होतं, बस फरक इतका होता की एक मुक्तपणे रडत होतं तर एकाचे अश्रू चोर पावलांनी हळूच डोळ्यातून बाहेर पडत होते. काही वेळाने तिथल्या आवाजाने अनय भानावर आला. त्याने आजूबाजूला पाहिले तर जाणारे येणारे लोक त्यांच्याकडेच पाहत होते. मयुरी, त्याने हळूच त्याच्या मिठीत असलेल्या मयुरीला हळूच आवाज दिला, पण तिचा काहीच रिस्पॉन्स नाही आला. म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती रडत रडतच त्याच्या मिठीत झोपी गेलेली होती. तिच्या चेहऱ्यावर सुकलेले अश्रूचे वरण दिसत होते. त्याला तिला उठवणे योग्य वाटलं नाही. ही तर झोपली आता. त्याने ती पडू नये म्हणून त्याने एका हाताने तिला घट्ट पकडत दुसऱ्या हाताने त्याने त्याच्या पॉकेटमधून त्याचा फोन काढला आणि कुणाला तरी कॉल केला. हॅलो बॉस, मला 2 मिनिटात तू माझी कार घेऊन इथे हवा आहे. ओके बॉस. अनय कॉल कट करतो. त्याला स्वतःचंच आश्चर्य वाटतं. आयुषने वेळोवेळी त्याला इमोशनल करायचा प्रयत्न केला होता, पण तरीही त्याच्या डोळ्यातून कधीच अश्रू बाहेर आले नाहीत. पण आज मयुरीला रडताना पाहून त्याला का रडावंसं वाटलं असेल? का मला तिचा त्रास पाहावला गेला नाही? का मी तिला असं म्हणालो की मीही तिच्यावर तिच्या आईसारखंच प्रेम करेल? हे सगळं का होतंय माझ्यासोबत? मान्य की ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, पण तरीही अगदी दद्दूसमोर स्वतःच्या भावना व्यक्त न करणारा मी आज तिच्यासोबत का रडत होतो? आज का मला आईची इतकी प्रकर्षाने आठवण यायला लागली? तो अजून किती वेळ स्वतःलाच जाब विचारत बसला असता त्यालाही माहीत नाही, पण त्याची विचारशृंखला भंग पावली ती त्याच्या गाडी घेऊन आलेल्या गार्डमुळे. बॉस, तुमची कार आणली. गार्ड त्याच्यासमोर गाडीची चावी धरत मान खाली घालत बोलतो. कारचं बॅक साईडचं डोअर ओपन कर म्हणत अनय तसंच मयुरीला उचलून घेत बोलतो. तसं तो गार्ड पटकन जाऊन कारचं बॅक साईडचं डोअर ओपन करतो. अनय मयुरीला कारमध्ये मागच्या साईडला झोपवतो आणि गार्डकडून कारची चावी घेत त्याला म्हणाला, तू आता घरी जा. उद्या तुझ्या नेहमीच्या वेळेवर ये. ओके बॉस. तो गार्ड निघून जातो. तसं अनय ड्रायव्हर सीटवर बसून कार स्टार्ट करतो आणि कमी स्पीडमध्ये चालवत त्यांच्या घराकडे येतो. काही वेळातच तो घरी येतो. आधी आपण जाऊन दरवाजा उघडतो आणि मग परत येत मयुरीला उचलून आत नेतो. ती मात्र निर्धास्तपणे गाढ झोपलेली होती. त्याने तिला तिच्या रूममध्ये झोपवलं. त्याला तिला उठवावं असं वाटत होतं, कारण ती काहीच न खाता झोपली होती. पण तिची झोपण्यापूर्वीची अवस्था आठवून तो तसं काहीच करत नाही. तिच्यावर नीट पांघरून घालून तो तिथून त्याच्या रूममध्ये निघून जातो.
इकडे मयुरीला घेऊन अनय निघून गेल्यावर त्या दोघांना पाहून हसणारी ती व्यक्ती तिथून निघून गेली. पण जाताना ती स्वतःशीच बोलत होती, ओ तर मिस्टर देसाईंनी लग्न केलंय तर, आणि असं दिसतंय की त्यांचं त्यांच्या वाईफवर खूपच प्रेम आहे. म्हणजे देसाई कुटुंबाला छळण्यासाठी मला एक नवीन कारण मिळालंय. माझा बदला तर मी घेऊनच राहणार. तुम्ही मला माझ्या प्रेमापासून दूर केलंत, आता बघा मी काय तमाशा करतो. ती व्यक्ती तिच्याच मस्तीत चालत तिथून निघून गेली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.